नमस्कार हॉटेल व्यावसायिक मित्रांनो, हा व्हिडिओ हॉटेल व्यवसायाची प्रगती व्हावी या उद्देशानंच बनवलेला आहे. यात आमची जाहिरात करणं हा उद्देश नाही. नमस्कार. आदरातिथ्य व्यवसाय आणि हॉटेल व्यवसायाच्या या हॉटेल व्यावसायिकांसाठी सुरू केलेल्या माहितीपट सिरीजच्या चौथ्या भागात मी अमित शिंदे, हॉटेल सवाई व्हेज आणि सवाई लक्झरियस स्टेकेशन्स MD सवाई ग्रुप आपलं सर्व माझ्या हॉटेल व्यावसायिकांचं स्वागत करतो. आजच्या या चौथ्या भागामध्ये आपण एक नवीन विषयाबद्दल चर्चा करणार आहोत. त्या विषयाचं नाव आहे टू यूजिंग अ मल्टिपल हॉस्पिटॅलिटी युनिट्स बाय यूजिंग अ हायब्रिड सिस्टीम. म्हणजेच की एकाच कंपनीचे बहुविविध आउटलेट्स ऑपरेट करण्यासाठी उन्नत प्रकारची ऑपरेटिंग सिस्टीम कशी वापरायची, ज्याच्यातून आपला कॉस्ट कटिंग कशी होऊन कंपनी फॉर्मेशनमध्ये आपला व्यवसाय कसा चालू शकतो, याच्याबद्दल आपण आज बोलणार आहे. याच्याबद्दल उदाहरण दाखल मी प्रत्येक सिरीजमध्ये जसं सांगतो तसं आम्ही सवाई व्हेजमध्ये काय करतो याचंच उदाहरण मी आज आपल्याला देणार आहे. तर मला मित्रांनो तुम्हाला हे सांगायचं आहे की माझ्या हॉटेल व्यावसायिकांना हे सांगायचं आहे की आजच्या युगामध्ये हॉटेल व्यवसायामधली कॉम्पिटिशन बघता आणि स्टाफचे प्रॉब्लेम बघता ही हायब्रिड सिस्टीम जर का आपण वापरामध्ये आणली आणि त्याचा वापर जर का आपण केला तर आपली ऑपरेशनल कॉस्ट ही कमी होऊ शकते. बाय यूजिंग युअर मॅक्सिमम अवेलेबल रिसोर्सेस टू ऑप्टिमाइज युअर ऑपरेशनल प्रोसेस. म्हणजे आपल्या व्यवसायात उपलब्ध असणाऱ्या सर्व साधन सामुग्रीचा वापर करून आपल्या व्यवसायाचा परिचालनात्मक खर्च कसा करता येईल, त्याच्यासाठी हायब्रिड सिस्टीम आपण कशी वापरू शकता याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. तर हायब्रिड सिस्टीम म्हणजे काही असं वेगळं हे नाही आहे, फक्त एकाच व्यवसायामधली परिचलन, एकसारखे असणारे परिचलन किंवा एकाच व्यवसायामध्ये, म्हणजे आता उदाहरण दाखल आपलं हॉटेल व्यवसायाचं जर का घेतलं परिचलन तर त्याच्यामध्ये आपल्या बऱ्याच गोष्टी ह्या एकसारख्या असतात. ज्यांची 1 किंवा 2, 4 असे आउटलेट्स आहेत त्यांच्यासाठी ही मल्टिपल हायब्रिड सिस्टीम ही खूप उपयुक्त ठरू शकते, जी आम्ही सवाई व्हेज आणि सवाई लक्झरियस होमस्टेजमध्ये वापरतो आहे. तर याच्यामधलं एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की स्टाफ. आज आमचे सिंहगड रोड येथे सवाई व्हेज हे हॉटेल असून तामिनी मुळशी येथे सवाई लक्झरियस स्टेकेशन्स नावाचे हाय एंड विला रिसॉर्ट्स प्रोजेक्ट आहे. तर आम्ही याच्यामध्ये हायब्रिड सिस्टीमचा वापर कसा करतो, तर ज्या वेळेस आमच्या स्वतःचे इंडिपेंडेंट बुकिंग सिस्टीम्स वगैरे आणि सगळं प्रोसिजर आहे, मागच्या एपिसोडमध्ये आम्ही आपल्याला सांगितलेलं आहे. तर ते आम्ही कसं करतो, जर सवाई व्हेजमध्ये ज्या दिवशी व्यवसायाचा स्तर कमी असतो किंवा ज्या दिवशी व्यवसाय कमी राहील अशा गोष्टींचे असं एक कॅलेंडर बनवतो आणि ज्या वेळेस सवाई लक्झरियस होमस्टे तामिनी मुळशी सवाई लक्झरियस स्टेकेशन जिथे आमचा व्यवसाय जास्त असेल असा एक आम्ही त्याचं वेळापत्रक बनवतो आणि त्याप्रमाणे आम्ही हायब्रिड सिस्टीम रन करतो. ज्याच्यामुळे काय होतं, 2 आमचे इंडिपेंडेंट युनिट्स रन केले जातात आणि त्याच्यामागे जी स्टाफ किंवा हे असतं ती एकाच कंपनीची किंवा एकाच सवाई कंपनीचे स्टाफ मल्टिपली यूज केला जातो. म्हणजे थोडक्यात याला आपण पिरॅमिड सिस्टीम असं म्हणू, जेणेकरून बाबा एक कुक आहे जो सवाई व्हेजमध्येही आपली सेवा देतो, त्याच्या उपलब्धतेप्रमाणे, कामाच्या उपलब्धतेप्रमाणे तो सवाई लक्झरियस होमस्टे किंवा सवाई स्टेकेशन्सलाही आपली सेवा देतो. ज्याच्यामुळे होतं असं की कमी लोकांमध्ये व्यवसायाचा परिचालनाचा खर्च कमी होतो. ज्याच्यामुळे आम्ही मल्टी स्टाफिंग हायब्रिड मॉडेल वापरायला सुरुवात केलेली आहे. त्याचा वापर करून आमचा फायदा असा होत गेलेला आहे की स्टँडर्डायझेशन आणि ऑपरेशनल सिस्टीम ही एकसारखी राहण्यामध्ये त्याची मदत होते. याच्यामध्ये खूप डिटेल जर का आपल्या युनिट्स प्रमाणे आपल्याला करायचं असेल तर ती एक वेगळी सिस्टीम आपण आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीप्रमाणे आपण ती किंवा लोकांप्रमाणे आपण ती करू शकता. पहिला मुद्दा झाला स्टाफचा. दुसरा मुद्दा झाला तुमच्या खरेदीचा. ह्याच्यामध्ये अनेक डिटेल अशा गोष्टी आहेत ज्या ह्या व्हिडिओमध्ये सांगताना ह्या खूप मोठा होईल म्हणून मी फक्त याचं तुम्हाला एक झिस्ट सांगत आहे. तर ज्यांना कोणाला ह्याच्याबद्दल डिटेल हवा असेल ते माझ्याशी संपर्क साधू शकता. तुम्हाला मी हे कसं रन होतं हे सांगायला मला नक्की आवडेल. तर हे जे 2 मुद्दे मी आपल्याला सांगितले आहेत याचं झिस्ट म्हणजे आमचं हे हायब्रिड मॉडेल कशा पद्धतीने आम्ही रन करतोय. तर सवाई व्हेज आणि सवाई होमस्टेला जो स्टाफ आमचा आहे तो एकाच कंपनीच्या अंडर काम करतो.
आणि आम्ही एक कॅलेंडर बनवतो की सवाई व्हेजमध्ये कुठल्या दिवशी व्यवसाय कमी असू शकतो, सवाई लक्झरियस होमस्टेज किंवा सवाई स्टेकेशन्सला कुठल्या दिवशी व्यवसाय जास्त असू शकतो. आज 24 जून 2023ला मी मुळशी तामिणीतून हा व्हिडिओ प्रसारित करत आहे. तर इकडे आता पावसाळ्याचा सीझन सुरू झाल्यामुळे इकडे बुकिंगचा फ्लो, लक्झरी स्टेकेशनसाठी येणाऱ्या लोकांचा फ्लो वाढलेला आहे. आणि पुण्यामध्ये सवाई व्हेज इथे आता शाळा सुरू झालेल्या आहेत, सुट्ट्या संपलेल्या आहेत, याच्यामुळे साधारणपणे कस्टमरचा येण्याचा ओघ काही काळासाठी थोडासा कमी झालेला असतो. हा आपल्याला सर्वांना जाणवतो की कधीतरी कस्टमर एकदम कमी होतं, कधीतरी जास्त होतं. त्याच्यासाठीच हे हायब्रिड मॉडेल आम्ही इंट्रोड्यूस केलेलं आहे. तर आम्ही काय करतो, त्या केसमध्ये जो तिथे वापरणारा स्टाफ आहे तोच स्टाफचं मल्टी मॉडेल स्टाफिंग करून त्यांना इकडच्या सवाई लक्झरियस होमस्टेच्या ऑपरेशन्समध्ये त्यांच्याकडून कामं करून घेतो. याच्यामध्ये त्यांना दिला जाणारा मोबदला काही अंशी थोडाफार प्रमाणात बदलला जातो, पण तुम्हाला ऑल टुगेदर सगळं नवीन काही करण्याची गरज होऊ शकत नाही. आता जोपर्यंत इकडे आमच्याकडे व्यवसाय आहे तोपर्यंत जी आमची सवाईची स्टाफ आहे तोच आमचं इकडे काम करेल, इकडचं काम संपलं की तो तिकडे जाऊन काम करेल. असं ज्यांचे मल्टिपल आउटलेट्स आहेत ती लोक असं हायब्रिड मॉडेल जास्त चांगल्या पद्धतीने वापरू शकतात. उदाहरण दाखल द्यायचं झालं तर एखादी कुठली तरी एखादा हॉटेल व्यावसायिकाचे 2 किंवा 3 हॉटेल्स असतील. समजा एक प्युअर व्हेज आहे, एक व्हेज नॉनव्हेजवालं हॉटेल आहे किंवा एक नॉनव्हेजवालं हॉटेल आहे. अशा ह्याच्यामध्ये तुम्ही हायब्रिड मॉडेल्स किंवा रिसॉर्ट्स ज्यांचे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही हे वापरू शकता. तसंच मी अजून एक ह्याच्यामध्ये मुद्दा असं सांगू शकते की अजून एक मोठ्या प्रमाणात हायब्रिड मॉडेल कसं वापरता येईल पर्चेसिंगसाठी. आपल्यासोबत असणारे अनेक हॉटेल व्यावसायिक ज्यांची एकमेकांची ओळख आहे, ज्यांचं एकसारखं पर्चेसिंग असू शकतं, अशा लोकांनी कुठली भागीदारी किंवा कुठलीही नियम कायदे न करता सिंडिकेटली एकत्र येऊन एकमेकांच्या समविचारांनी एकमेकांच्या सोयीसाठी एकत्र येऊन समजा पर्चेसिंग हे एकसारखं किंवा एकत्रितरित्या केलं तर आपल्याला खूप चांगल्या प्रमाणामध्ये मालामध्ये स्वस्त माल विकत घेण्यामध्ये याचा फायदा होऊ शकतो. याच्यामध्ये कोणालाही कुठलीही बंधनं किंवा कोणालाही कुठलीही काही नियम नसतील. ज्याला हवंय तो एक 4-5 लोक एकत्र येऊन एकमेकांना ओळखणारे हॉटेल व्यावसायिक येऊन परचेस करू शकतात. उदाहरणार्थ एखाद्या कंपनीचं तेल सगळेच जण जर वापरत असतील, मला एक 25 डबे लागतात, अमुकला एक 50 डबे लागतात, तमुकला एक 100 डबे लागतात, तर त्यांनी आपली एकत्रित ऑर्डर एका मोठ्या डीलरकडून एकत्रित परचेस केली तर एकत्रित परचेस करण्याचा तो फायदा हा आपल्याला डीलरकडून डिस्काउंट स्वरूपामध्ये आपल्याकडे येऊ शकतो. आणि जो जेवढं मटेरियल विकत घेईल तो तेवढं त्याचं डिस्काउंट त्याला तसा पास ऑन होत राहील. तर असं एक परचेसिंगचं मल्टी हायब्रिड मॉडेल पण आपण वापरू शकतो, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या समव्यावसायिक हॉटेल व्यावसायिकांशी ज्यांच्याशी तुमचे संपर्क मैत्रीपूर्ण संबंध आहेत अशांशी एक सिंडिकेट तयार करून तुम्ही ही गोष्ट करू शकता. किंवा आपण ज्या कुठल्याही हॉटेल व्यावसायिक संस्थेशी जुळलेले आहात तिथल्या लोकांशी, तिथल्या ऑर्गनायझेशन बरोबर चर्चा करून, तिथल्या व्यावसायिकांमध्ये चर्चा करून ही गोष्ट करू शकतात. मी सवाई सोबत माझे जे काही जवळचे हॉटेल व्यावसायिक आहेत ज्याच्याबरोबर आमचे चांगले संपर्क आणि हॉटेल व्यवसायाशी रिलेटेड आम्ही एकमेकांशी चांगली विचारांची आदान प्रदान करत असतो, अशा लोकांबरोबर आम्ही हे हायब्रिड मॉडेल यूज करतो. आज तेलाचे भाव खूप कमी आहेत आजच्या दिवशी, म्हणजे 24 जून 2023ला आज तेल खूप कमी आलेले आहे. तर आम्ही असंच एकत्र येऊन काही जणांनी विचार केला की बाबा मला 100 डबे लागतात, कोणाला 150 डबे लागतात, कोणाला 500 डबे लागतात. तर एवढी मोठी क्वांटिटी एकत्र करून आपापली ऑर्डर मोठ्या डीलरकडे बुक करून आहे या मार्केट रेटपेक्षाही 5-10 रुपये कमीने आम्ही ते खरेदी केलं. म्हणजे ऑलरेडी आता रेट कमी झालेले आहेत. पुढच्या 2-3 महिन्याचा विचार करून आपल्याला किती तेल लागू शकतं असं करून आम्ही खरेदी केलं आत्ता एक 8 दिवसापूर्वी. तर आम्हाला त्याच्यामध्ये खूप चांगला फायदा झाला, जो सगळ्यांना समसमान आपापल्या परचेस प्रमाणे वाटला गेला. आम्ही सवाई लक्झरियस होमस्टेला इकडे फूड ह्या गोष्टीवरती जास्त फोकस केल्यामुळे सिंहगड, तामिणी, मुळशी इथे अनेक रिसॉर्ट्स किंवा अनेक स्टेकेशन्स आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही टायअप केलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही ऑपरेशनल हायब्रिड मॉडेल आणलेलं आहे की आज आमच्याकडे बुकिंग जरी नसेल तरी दुसरीकडे कोणाकडे बुकिंग असेल, अजून 4 बंगल्यांमध्ये किंवा अजून दुसरीकडे कोणाकडे बुकिंग असेल, ज्यांच्याकडे राहायची सोय जास्त चांगली आहे आणि ज्यांच्याकडे किचन ऑपरेशन्स जास्त चालत नाहीत, अशांशी टायअप करून आम्ही किचन ऑपरेशन तामिणीला कसं चालेल
त्याचा एक आम्ही मील बॉक्स प्रोग्राम तयार केला, जो आम्ही इथे अशा पद्धतीने या तामिनी मुळशी भागात आमच्या जवळ असणाऱ्या लोकांकडे, ज्यांच्याकडे अशी किचन सिस्टीम नाहीये, अशांशी चर्चा करून एक आम्ही आणलं की बाबा तुमच्याकडे जे बुकिंग्स होतील ते बुकिंग्सचे जर का तुम्ही फक्त लॉजिंग ऑपरेट करत असताल तर आमच्याकडून तुम्ही आम्हाला त्या कस्टमरला ऑर्डर्स घेऊन आम्ही मील बॉक्सेस, रेडी मील बॉक्सेस लाईक अ पार्सल, फुल मील आम्ही प्रोव्हाइड करू शकतो. तर याचा आम्हाला एक चांगला रिस्पॉन्स असा आला की इथे निसर्ग आणि समृद्ध अशी ही भूमी आहे, त्याच्यामुळे इकडे अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे स्टेकेशन्स, होम्स किंवा रिसॉर्ट्स आहेत. रिसॉर्ट्स आपण ह्याच्यामध्ये घेऊयात नको, कारण त्यांचे स्वतःचे किचन ऑपरेशन्स असतात. तर अशा ठिकाणी लोकांचा आम्हाला रिस्पॉन्स असा यायला लागला की आमच्याकडे माणसं नाही आहेत, आमच्याकडे बुकिंग्स होतात पण आम्ही त्यांना जेवण देऊ शकत नाहीत. अशा ठिकाणी त्यांचीही सोय झाली आणि आमचाही किचन ऑपरेशन्स वाढल्यामुळे आमचा जो ऑपरेशनल कॉस्ट आहे ती कमी झाली. त्याच्यामुळे आमचं किचन बुकिंग जरी कमी जास्त असलं तरी आमचं किचन इथलं सुरू राहतं आणि आम्ही लोकांना इकडे जेवण पोहोचवतो. बट ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये काही स्पष्टपणे ठरवून घेतलेले आर्थिक गणित एकमेकांची सेफगार्ड करून आम्ही ही गोष्ट करतो. द रुपी यू सेव्ह, द रुपी यू गेन. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सर्वांना आवाहन करतो की असे कुठले मुद्दे आपल्याकडे असतील तर ज्यांना कोणाला ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी स्वतःहून आमच्याशी संपर्क साधा आणि आपल्या स्वतःच्या व्हॉइसमध्ये स्वतःचे एक व्हिडिओ आमच्यासोबत आपला करा, जो आपल्या इतर हॉटेल व्यावसायिकांसाठी फायदेशीर असेल. किंवा आपल्याकडे असे कुठले मुद्दे असतील किंवा आपल्या कुठल्या अडचणी असतील त्याच्यावर आपल्याला अशी कुठली माहितीपट व्हिडिओज हवे असतील तर आम्हाला आपले मुद्दे कळवा. त्याच्यावर आम्ही नक्की असे एपिसोड करून आपल्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.